चला तर आज आपण बघणार आहोत जनरल प्रिन्सिपल ऑफ ऍम्प्लिफायर क्लासिफिकेशन. ठीक आहे. यामध्ये आपण ऍम्प्लिफायर कशा प्रकार किती प्रकार टाइप मध्ये आपण डिवाइडेड करू यामध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. चला तर ऍम्प्लिफायर आर क्लासिफाइड अकॉर्डिंग टू देअर मोड ऑफ ऑपरेशन. ठीक आहे. आता कोणत्या कोणत्या मोड ऑफ ऑपरेशन मध्ये आपण याला यूज करू त्यावरती ऍम्प्लिफायरला आपण काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय असेल की अकॉर्डिंग टू काय असेल इनपुट सिग्नलच्या बेसिसवर आपण त्याला कॅटेगराइज केलेलं आहे. पहिला असेल स्मॉल सिग्नल ऍम्प्लिफायर, दुसरा आहे आपल्याकडे लार्ज सिग्नल ऍम्प्लिफायर. ठीक आहे. त्यानंतर काय असेल अकॉर्डिंग टू आउटपुट. ठीक आहे. आउटपुटच्या बेसिसवर पण आपण त्याला कॅटेगराइज केलं. एक आहे व्होल्टेज ऍम्प्लिफायर. ठीक आहे. दुसरा आहे आपल्याकडे पॉवर ऍम्प्लिफायर. ठीक आहे. त्याचप्रमाणे काय असेल अकॉर्डिंग टू काय असेल ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशन. त्या बेसिसवर पण आपण काय करतो ऍम्प्लिफायरला काय करतो क्लासिफाय करतो. आणि ते असेल आपल्याकडे कॉमन इमिटर ऍम्प्लिफायर, त्यानंतर काय असेल कॉमन बेस ऍम्प्लिफायर. ठीक आहे. आणि काय असेल कॉमन कलेक्टर ऍम्प्लिफायर. बघा आपण ऍम्प्लिफायरला ऑन दी बेसिस ऑफ काय केलंय आपण मोड ऑफ ऑपरेशनच्या बेसिसवर इनपुट सिग्नलच्या बेसिसवर काय असेल दोन आहेत टाईप, स्मॉल सिग्नल ऍम्प्लिफायर आणि लार्ज सिग्नल ऍम्प्लिफायर. त्यानंतर आउटपुटच्या बेसिसवर काय असेल एक व्होल्टेज ऍम्प्लिफायर आणि दुसरा पॉवर ऍम्प्लिफायर. आणि एक असेल ट्रान्झिस्टर कॉन्फिगरेशनच्या बेसिसवर काय आपल्याकडे कॉमन इमिटर ऍम्प्लिफायर, त्यानंतर कॉमन बेस ऍम्प्लिफायर आणि थर्ड जो आहे तो काय असेल कॉमन कलेक्टर ऍम्प्लिफायर. त्याचप्रमाणे आपण याला काय करू शकतो क्लासिफाय करू शकतो ऑन द बेसिस ऑफ काय असेल बायसिंग कंडिशन. ठीक आहे. तर त्यामध्ये काय असेल आपल्याकडे क्लास ए ऍम्प्लिफायर आहे बायसिंग कंडिशन मध्ये. त्यानंतर काय असेल क्लास बी ऍम्प्लिफायर आहे. त्यानंतर आपल्याकडे काय असेल क्लास ए बी ऍम्प्लिफायर आहे. आणि त्यानंतर असेल आपले क्लास सी ऍम्प्लिफायर आहे आपल्याकडे ऑन द बेसिस ऑफ बायसिंग कंडिशन. तर यामध्ये आपण बघणार आहोत की स्टडी करणार आपण की क्लास ए ऍम्प्लिफायर काय असतो, क्लास बी ऍम्प्लिफायर काय असतो, क्लास ए बी ऍम्प्लिफायर आणि क्लास सी ऍम्प्लिफायर कशाला म्हणणार आपण बायसिंग कंडिशन वरती आपण डिस्कस करू पुढे. ठीक आहे. त्याचप्रमाणे काय असेल की या ठिकाणी फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्सच्या बेसिसवर पण आपण याला काय करतो कॅटेगराइज करतो. तर त्याच्यामध्ये काय असेल डायरेक्ट कपल्ड ऍम्प्लिफायर आहे आपल्याकडे. ठीक आहे. त्यानंतर काय असेल आपली ऑडिओ फ्रिक्वेन्सी ऍम्प्लिफायर आहे. ठीक आहे. तर या बेसिसवर काय असेल आपण त्याला कॅटेगराइज करतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे काय असेल रेडिओ फ्रिक्वेन्सी ऍम्प्लिफायर आणि असेल अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी ऍम्प्लिफायर, मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी ऍम्प्लिफायर. ठीक आहे. तर यामध्ये आपण सगळ्यात आधी बघणार आपण की या ठिकाणी अकॉर्डिंग टू नंबर ऑफ स्टेजेस, त्या स्टेजेसच्या बेसिसवर पण आपण काय करतो ऍम्प्लिफायरला कॅटेगराइज करतो. असेल सिंगल स्टेज ऍम्प्लिफायर, दुसरा आहे मल्टी स्टेज ऍम्प्लिफायर. ठीक आहे. त्याचप्रमाणे काय असेल अकॉर्डिंग टू कपलिंग मेथडच्या बेसिसवर काय असेल डायरेक्ट कपल ऍम्प्लिफायर. त्यानंतर काय असेल रेजिस्टन्स कॅपॅसिटन्स कपल्ड ऍम्प्लिफायर. त्यानंतर काय असेल ट्रान्सफॉर्मर कपल ऍम्प्लिफायर. ठीक आहे. आता यामध्ये आपण सगळ्यात आधी आपण जे डिस्कस करू तो काय बघू आपण क्लास ए ऍम्प्लिफायर कशाला आपण म्हणतो. ठीक आहे. आता क्लास ए ऍम्प्लिफायर म्हणजे काय, क्लास म्हणजे काय असेल या ठिकाणी कॉमन इमिटर ऍम्प्लिफायर इन विच कलेक्टर करंट फ्लो फॉर एंटायर एसी इनपुट सायकल इज नोन ऍज काय असेल क्लास ए ऍम्प्लिफायर. बघा काय म्हटलेलं आहे इन कॉमन इमिटर ऍम्प्लिफायर इन विच कलेक्टर करंट फ्लो फॉर एंटायर एसी इनपुट सायकल. बघा महत्वाचं वाक्य काय एंटायर एसी इनपुट सायकल इज नोन ऍज क्लास ए ऍम्प्लिफायर. आता तुम्हाला डायग्राम म्हणून काय असेल हे एकदम लवकर लक्षात येईल. ठीक आहे. तर काय असेल ऑपरेशन ऑफ क्लास ए ऍम्प्लिफायर कशा प्रकारे होते डायग्राम तुम्हाला एकदम लक्षात येईल की या ठिकाणी ज्या सायकल आपण इनपुट सिग्नल दिलेला आहे. बघा हे तुम्हाला या ठिकाणी इनपुट सिग्नल दिसतंय, कुठला कलेक्टर करंटचं इनपुट सिग्नल दिलेला आपण या ठिकाणी. आउटपुट सिग्नल पण मिळताना आपल्याला काय मिळेल कम्प्लीट सायकल मिळालेली आहे. काय मिळालेली आहे कम्प्लीट सायकल. जस्ट इनपुट मधून आपण कम्प्लीट सायकल दिलेली आहे या ठिकाणी आउटपुटच्या ठिकाणी पण आपल्याला काय मिळालं कम्प्लीट सायकल जी मिळालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे इनपुटला कम्प्लीट सायकल दिली
तर त्यावेळेस काय झालं, त्या कम्प्लीट सायकलचं कन्व्हर्जन या ठिकाणी आउटपुट मध्ये झालेलं आहे. तर याला काय म्हणणार आपण, क्लास ए एम्प्लिफायर. काय म्हटलं, कलेक्टर करंट फ्लो फॉर एंटायर इनपुट सायकल इज नोन ॲज काय असेल, क्लास ए एम्प्लिफायर. ठीक आहे. आता या ठिकाणी क्लास ए एम्प्लिफायर कशासाठी यूज केला जातो बरं, तर या ठिकाणी काय असेल, इट इज यूज टू लो पॉवर ऑडिओ एम्प्लिफायर. याला काय म्हणून यूज केलं जातं, लो पॉवर ऑडिओ एम्प्लिफायर म्हणून यूज केलं जातं. चला आता काय असेल, दुसरा जो असेल बघा आपल्याकडे क्लास बी एम्प्लिफायर. आता क्लास बी एम्प्लिफायर मध्ये काय होतं बघा, की कॉमन इमिटर एम्प्लिफायर इन विच कलेक्टर करंट फ्लो फॉर हाफ एसी इनपुट सायकल. कुठं फ्लो होतो, फक्त हाफ एसी इनपुट सायकल कलेक्टर करंट फ्लो कोणासाठी होतो, फक्त हाफ एसी इनपुट सायकल इज नोन ॲज क्लास बी एम्प्लिफायर. ठीक आहे. डायग्राम हे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी बघा. आता हा जो असेल इनपुटला आपण प्रोव्हाइडेड केला, पण काय असेल आउटपुटच्या वेळेस फक्त काय होतं, एवढाच फक्त आउटपुट या ठिकाणी कन्वर्ट झालं आलेलं आहे. तुला फक्त आउटपुट सिग्नल आपल्याला काय मिळाला, फक्त या ठिकाणी हाफच आपल्याला आउटपुट मिळाला. म्हणजे इथून फ्लो होताना तो असा फ्लो होतोय, पण त्याच्यामधलं काय असेल, फक्त आपल्याला हाफच या ठिकाणी आउटपुट मध्ये आपल्याला मिळतोय. तर याला काय म्हणणार आपण, क्लास बी एम्प्लिफायर. तर काय असेल, कलेक्टर करंट फ्लो फॉर, कलेक्टर करंट कोणासाठी फ्लो होईल, फक्त हाफ ऑफ अँड इनपुट सायकल असेल, इनपुट सायकलच्या हाफ साठी मिळेल. तर त्यासाठी काय मिळेल आपल्याला, त्याला म्हणणार आपण क्लास बी एम्प्लिफायर. हा क्लास बी एम्प्लिफायर कुठे यूज केला जातो बरं, तर असे इट इज युज्ड ऑडिओ फ्रिक्वेन्सी एम्प्लिफायर. इट इज ऑल्सो युज्ड इन अ रेडिओ टेलिफोन ट्रान्समीटर. ठीक आहे. त्यानंतर काय असेल आपल्याकडे क्लास सी ए बी एम्प्लिफायर. या ठिकाणी काय असेल, क्लास ए बी एम्प्लिफायर कशाला म्हणणार, की कॉमन इमिटर एम्प्लिफायर in which the collector current flow for more than half but less than complete AC input is known as class AB amplifier. म्हणजे तुम्हाला हे तुमच्या डायग्राम वरून लक्षात येईल की या ठिकाणी ज्या फ्लो होतो, कुठला हा इनपुट मधून फ्लो होतो, तो इनपुट फ्लो होताना कुठून जातो, तो हाफ पेक्षा जास्त पण कंप्लीट पेक्षा कमी. त्यामुळे काय असेल, आपल्याला आउटपुट जो असेल तो या फॉर्म मध्ये आपल्याला मिळतो. म्हणजे इनपुट मधून फ्लो होताना तो कसा फ्लो होतो बघा. इथून जर आपण ऍक्च्युली इथून बघितलं असतं, इकडला हाफ आणि इकडला हाफ, पण ऍक्च्युली काय हाफ पेक्षा जास्त इथून फ्लो होत ना बघा. हाफ पेक्षा कसा आहे, तो जास्त आहे, पण फुल पेक्षा कसा आहे, कमी आहे. म्हणजे इनपुट सिग्नल जो असेल तो काय होतो, कसा फ्लो होतो, हाफ पेक्षा जास्त आणि कम्प्लीट पेक्षा कमी. हा काय असेल, आपल्याकडे कलेक्टर करंट जो काय होतो आपल्याकडे या ठिकाणी फ्लो होतो. ठीक आहे. तर याला काय म्हणणार आपण, एबी एम्प्लिफायर. त्याचप्रमाणे काय असेल आपल्याकडे क्लास सी एम्प्लिफायर. तर क्लास सी एम्प्लिफायर मध्ये काय होतं बघा, की याच्यामध्ये कलेक्टर करंट फ्लो फॉर लेस दॅन हाफ एसी इनपुट सायकल. ठीक आहे. म्हणजे काय असेल, या ठिकाणी हाफ इनपुट सायकल साठीच आपल्याला असेल हाफ पेक्षाही कमी हा याच्यामधून फ्लो होतो बघा. आता इथून जर आपण हे केलं, ठीक आहे, तर या ठिकाणी काय असेल, एवढा जो असेल तो इनपुट मधून काय असेल फ्लो होतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला आउटपुट जो असेल तो या फॉर्म मध्ये आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा जो एम्प्लिफायर असेल, तर या एम्प्लिफायरला काय म्हणतो आपण, क्लास सी एम्प्लिफायर. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं की एम्प्लिफायर चे टाईप. ठीक आहे. आणि त्यामध्ये आपण डिस्कस केलं क्लास ए एम्प्लिफायर, ठीक आहे, क्लास बी एम्प्लिफायर, क्लास ए बी एम्प्लिफायर आणि क्लास सी एम्प्लिफायर आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला जे बघणार आपण कास्केड एम्प्लिफायर कशाला म्हणतो, आपण त्याची कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.